आज आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या सत्रामध्ये पुढचा इंग्रजी विषयाचा घटक पाहणार आहोत. तो म्हणजे कोणता? मिसलेनियस. कोणता घटक आहे? मिसलेनियस. मिसलेनियस म्हणजे काय? तर विविध वेगवेगळ्या ज्या इंग्रजीमध्ये घटक वापरले जातात त्या घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यातलं उपपद आहे बघा, आर्टिकल. उपघटक कोणता आहे? आर्टिकल. आर्टिकल्स म्हणजे काय? तर उपपदे. आर्टिकल म्हणजे काय? उपपदे. इंग्रजीमध्ये 3 प्रकारची उपपदे वापरली जातात. कोणती? 3 प्रकारची. कोणकोणती? ए, एन आणि द. ए, एन आणि द. सगळं बंद करायचंय. रुद्र, सगळं बंद करायचं. इकडं लक्ष दे फक्त. इंग्रजीमध्ये 3 उपपदांचा वापर केला जातो. कोणकोणता? ए, एन आणि द. आता ही 3 उपपद कधी वापरतात? तुम्ही इंग्रजीचं वाचन करताना, लेखन करताना ही उपपद तुम्हाला त्या वाक्यामध्ये आलेली तुम्हाला दिसतात का नाही? तर आता बघा, पहिलं उपपद घेऊया. अ कधी वापरतात? एला काय म्हणतात रे? बऱ्याच ठिकाणी आपण अ हे उपपद वापरताना बघतो. कधी वापरतो? तर कोणत्याही एकवचनी सामान्य नामापूर्वी अ हे उपपद वापरतात. म्हणजे कोणतंही सामान्य नाम. आता ही आहे काय? बॉटल. ही एकच आहे का नाही? हा, एकच आहे. मग त्यावेळेस त्या नामाच्या अगोदर अ हे उपपद वापरतात. म्हणजे अ बॉटल, अ बॉटल. आता हा पेन कसा आहे? एकच आहे का नाही? म्हणजे अ पेन. म्हणजे कधी कधी एकच वस्तू दर्शवण्यासाठी सुद्धा काय केलं जातं? तर अ या उपपदाचा वापर केला जातो. आता ही खुर्ची आहे. खुर्ची कशी आहे? एकच आहे की नाही? म्हणून ज्या वेळेस कोणत्याही एकवचनी सामान्य नामापूर्वी आपल्याला अ हे उपपद वापरायचं आहे. अ पेन, अ चेअर, अ ब्लॅकबोर्ड. एकवचनी पाहिजे फक्त. सामान्य नाम एकवचनी. ह्याला चारा चार, ह्याला खाऊ चार जरा. हा, बरं, ठीक. तर बघा, अ कार, अ बॅट, अ बॉटल आहे की नाही? अशा एकवचनी सामान्य नामापूर्वी काय करतात? अ हे उपपद वापरतात. अ बॉय, अ गर्ल. अशा एकवचनी नामापूर्वी काय केलं जातं? तर अ हे उपपद वापरतात. समजलं अ कधी वापरायचं? हा, त्याचं लिहून सुद्धा दिले बघा, अ कधी वापरायचं. त्याच्यानंतर बघा, एन. एन कधी वापरायचं? तर एन एकदम सोपं आहे बघा. एन कधी वापरायचं? तर ज्या एकवचनी नामाची सुरुवात, बघा, ज्या एकवचनी नामाची सुरुवात अ च्या बाराखडीने होते. म्हणजेच काय? तर कोण कोण नाही पलीकडे. हा, ए, ई, आय, ओ, यू यापैकी कोणत्याही अक्षराने जर सुरुवात झाली नामाची, कोणकोणते? एन. याला काय म्हणायचं? एन. ए, ई, आय, ओ, यू या कोणत्याही अक्षराने सुरुवात झाली त्या नामाची, तर काय करायचं? त्या नामापूर्वी एन वापरायचं. काय वापरायचं? एन. आता ॲपल आहे बघा. काय आहे? ॲपल. ॲपल हे काय आहे? नाम आहे, फळाचं नाव आहे की नाही? पण ॲपलची सुरुवात कशाने झाली? नको वाचू. बाहेर घेऊन जा. त्या काकाला बोलव रे. ते काका आले, त्यांना घेऊन जावं लागेल. बाहेर घेऊन जा. ए होते आहे की नाही? म्हणून ह्याच्या अगोदर कोणतं उपपद वापरायचं? एन.
काय वापरायचं एन ॲपल. त्याच्यानंतर बघा आईस्क्रीम ICECREAM. आईस्क्रीमची स्पेलिंग कशाने सुरुवात होते आय. बाय बाय. आईच्या अगोदर मग कोणतं उपपद वापरायचं एन आईस्क्रीम किंवा एन आईस. अशा पद्धतीने कोणत्याही AEIOU. आता एग बघा, एग म्हणजे काय रे? एग म्हणजे अंड. एगची स्पेलिंग कशाने सुरुवात होती ई ने, आहे की नाही? मग ह्याच्या अगोदर काय वापरायचं एन ए. किंवा बघा ऑक्स. ऑक्स म्हणजे काय? ऑक्स बैल, आहे की नाही? ऑक्सची स्पेलिंग ओ ने सुरू होते म्हणजे एन ऑक्स. अशा पद्धतीने तुम्ही AEIOU या कोणत्याही अक्षराने जर सामान्य नामाची सुरुवात होत असेल, एक वचनी पाहिजे, एक वचनी सामान्य नामाची सुरुवात होत असेल तर त्याला काय करायचं एन हे उपपद वापरायचं. समजते ना? डस्टर कुठे गेला रे? आता ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला एक स्पेलिंग सांगते. हे काय आहे HOUR. काय आहे आवर. ह्याचं काय आहे उच्चार आवर. आता हा यच आहे, मग ह्याच्या अगोदर कोणतं उपपद वापरायचं का म्हणून? तर जरी इथं यच असेल तरी त्याचा उच्चार कसा होतोय आवर. कसा होतोय आवर म्हणतो आपण. ए ने सुरुवात होते म्हणजेच AEIOU यापैकी एका अक्षराने होतोय म्हणून ह्याच्या अगोदर एन आवर टाकायचं. एन आवर. आणि समजलं? उच्चार जरी एन होत असेल तरी सुद्धा काय करायचं एन हे आर्टिकल वापरायचं. आणि त्याच्यानंतर शेवटचं राहिलं कोणतं द. द म्हणजे काय तर एकमेव. द म्हणजे काय एकमेव. विश्रांती. काय चाललंय? द म्हणजे काय तर जगातली ती एकमेव वस्तू असेल किंवा नाम असेल तर त्याच्या अगोदर काय करायचं द हे उपपद वापरायचं. बघा सूर्य. सूर्य एकच आहे का नाही? चंद्र एकच आहे का नाही? म्हणजे अशा ज्या एकमेव वस्तू आहेत त्या वस्तूच्या अगोदर काय करायचं द हे उपपद वापरायचं. द सन, द मून, आहे की नाही? किंवा अजून काय सांगता येईल रे? द चे सांगा. एकच असला पाहिजे. हा हाऊस पण कुठलं? आता लाल किल्ला, दिल्लीचा लाल किल्ला तो एकच आहे. ताजमहल एकच आहे. म्हणजे अशा एकमेव वस्तू जगात एकमेव वस्तू आहेत की नाही त्याला काय करायचं जंगल. अरे एकच असला पाहिजे. द रेड फोर्ट, द ताजमहल, द अर्थ. द पृथ्वी अर्थ म्हणतात त्याला. काय म्हणतात अर्थ. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं द हे नाही त्याच्या अगोदर नाही येणार. देत्या. तर अशा ज्या एकमेव जगातील एकमेव वस्तू आहेत किंवा नाम आहेत त्यांच्या अगोदर काय करायचं द हे उपपद वापरतात. किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा उल्लेख करायचा. एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा म्हणजे द फेवरेट टीचर. फेवरेट टीचर एकाच व्यक्तीचा उल्लेख करायचा आहे. द फेवरेट टीचर एकच असतो का नाही? एकाच विशिष्ट व्यक्तीचा उल्लेख जर करायचा असेल तर तिथं द हे उपपद वापरतात. किंवा एखाद्या वस्तूची किंवा व्यक्तीची ओळख करून द्यायची असेल म्हणजे त्या वस्तूचा समजा आता इथं संचिता आहे. संचिताची ओळख करून दिल्यानंतर तिचाच परत परत उल्लेख येत असेल का नाही
आय स्वा, थांब ना ते गाय घेऊन जा. आय स्वा अ गर्ल इन द शॉप. आता गर्ल नाव आहे, त्याच्या अगोदर काय वापरलं? तो हिंदवी कुठे गेली? तो माशाकडे गेली हिंदवी. जाऊ ते बघ, जा माशाकडे गेले, जा घेऊन ये तिला. चावेल मासा तिला, मासा चावेल तिला. त्या ठिकाणी काय केलं जातं? द हे उपपद वापरलं. आय सॉ अ गर्ल इन अ शॉप, द गर्ल वॉज ब्युटिफुल. म्हणजे गर्लचा उल्लेख परत आला का नाही? गर्लचा उल्लेख पहिल्या वाक्यात पण आलाय. आय सॉ अ गर्ल इन अ शॉप म्हणजे मी दुकानात एक मुलगी पाहिली, ती मुलगी खूप सुंदर होती. म्हणजे परत जर उल्लेख त्या व्यक्तीचा होत असेल तर काय करायचंय? द हे उपपद वापरायचं आहे. आता हे बघा, तुम्हाला सरावानीच येणार आहे. आता तुम्हाला वाटणार की हे काहीच कळत नाही आम्हाला, पण ज्यावेळेस तुम्ही इंग्रजी वाचता त्यावेळेस लक्षात ठेवायचंय अ आर्टिकल कधी आले, एन आर्टिकल कधी आले आणि द आर्टिकल कधी आले नाही. समजलं? तर जसे जसे प्रश्न तुम्ही सोडवाल तसे तुम्हाला सोपं वाटत जाणार आहे. बरोबर? पर प्रश्न बघूया आपण. सगळ्यांच्या पुढे गाईड आहे बघा. क्वेश्चन नंबर 1 and 2. फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट आर्टिकल. रिकाम्या जागी योग्य उपपद लिहा. आर्टिकललाच आपण काय म्हणतोय? उपपद. बघा प्रश्न. धिस इज डॅश डॅश एग. धिस इज डॅश डॅश एग. काय येईल रे? का म्हणून? कारण की एक या एकवचनी. धिस इज, धिस इज डॅश डॅश एग. आता इथं आपल्याला आर्टिकल घालायचंय. कोणतं येणार? ह्या नामाच्या अगोदर घालायचंय. म्हणजे इथं कोणतं अक्षर आहे रे? ई. जर नामामध्ये ई असेल तर इथं कोणतं येणार आहे? एन येणार आहे. बरोबर की नाही? धिस इज एन एग. पर्याय नंबर 2. दुसरा बघा. डॅश डॅश सनसेट इन द वेस्ट. हा बरोबर. तुम्ही सांगितलं रे. डॅश डॅश सन सेट्स इन द वेस्ट. आता सन आहे, सन एकच आहे की नाही? आपण काय शिकलो की एकच जगातील एकच वस्तू असेल तर तिला काय करायचंय? द हे उपपद वापरायचंय. मग इथं कुठलं येणार उपपद? द. पर्याय नंबर 3. बघा, द येणार. प्रश्न तिसरा बघा. चित्र पाहून योग्य आर्टिकल निवडा. कशाचं चित्र आहे रे? गर्ल आहे का? डॉल आहे. डॉल हे सामान्य नाम आहे, एकवचनी आहे, म्हणून त्याच्या अगोदर काय लावायचंय? ए. अ डॉल. पुढचं बघा. पर्याय नंबर 1. चौथा. आर्टिकल नुसार गटात न बसणारा शब्द ओळखा. आता काय करायचं? कोणतं येणार सांगा? टायगर. का रे? कारण की ती एलिफंट, ऑक्स and टायगर. कानच फाळ ही काही. शाकाहारी प्राण्यांचा आता इथं काय? गटात न बसणारा कशानुसार निवडायचा आहे? आर्टिकल नुसार. आता एलिफंट आहे, एलिफंटच्या अगोदर कोणता आर्टिकल येणार आहे? कोणतं येणार आहे? एन येणार आहे. ऑक्सच्या अगोदर कोणतं येणार आहे? एन येणार आहे. एंडच्या अगोदर एन येणार आहे. टायगरच्या अगोदर काय येणार आहे? ओ टायगर येणार आहे. म्हणून आर्टिकल नुसार गटात न बसणारा शब्द कोणता आहे? टायगर. कोणता? टायगर. जरा ते शाकाहारी मांसाहारी मधनं बाहेर आहे की. पुढं बघा. 5वा. चित्र पहा आणि कोणत्या चित्रापूर्वी निश्चितपणे द ह्या उपपद लागेल. द कधी लावायचे? एकच वस्तू. आता बघा. पहिला आहे मून, दुसरा आहे आऊल, तिसरा आहे पेन, चौथा आहे बॉटल. कशापूर्वी द लावायचं? मग मून या चित्राच्या अगोदर म्हणजे शब्दाच्या अगोदर काय करायचंय? द लावायचंय. पर्याय नंबर 1.
आता हे झाले बघा नमुना प्रश्न. आपण आता सरावाचे प्रश्न बघूया. प्रश्न वाचताय ना सगळे मनात? पहिला प्रश्न, पहिल्या 1 ते 3 साठी सूचना आहे. लुक ॲट द पिक्चर अँड सिलेक्ट करेक्ट आर्टिकल. चित्र पहा आणि करेक्ट उपपद निवडा. कशाचं आहे रे चित्र? कुऱ्हाड. कुऱ्हाडीला काय म्हणतात? एक्स. AXE. मग एक्सच्या अगोदर आर्टिकल कोणतं येणार? एन येणार. AEIOU विसरायचं नाही. कोणतं येणार आहे? एन. एन एक्स. पर्याय नंबर 2. दुसरं बघा चित्र कशाचं आहे? कशाचं आहे दुसरं चित्र? चेअर. चेअरच्या अगोदर काय येणार? कारण चेअर हा शब्द सामान्य नामी एकवचनी आहे. एकवचनी सामान्य नाम आहे. त्याच्यामुळे चेअरच्या अगोदर कोणतं आर्टिकल येणार? पर्याय नंबर 1. तिसरा बघा कशाचं चित्र आहे? सन. सनच्या अगोदर आर्टिकल द. लक्षातच ठेवायचं. पर्याय नंबर 3. क्वेश्चन नंबर 4 to 6 सूचना. खालील शब्दासाठी योग्य आर्टिकल निवडा. डॅश डॅश पुणे. बरोबर. हे नाम आहे की नाही? त्याच्या अगोदर कोणतंही आर्टिकल लावत नाही. पुणे. पुणे हे काय आहे? विशिष्ट नाम आहे. त्याच्या अगोदर कोणतंही आर्टिकल पुणे, मुंबई शहरांची नावं किंवा व्यक्तींची नावं, प्रतीक, रुद्र, समृद्धी ह्यांच्या अगोदर प्रतीक, रुद्र लावतात का? नाही. विशेष नामाच्या अगोदर कोणतंही आर्टिकल लावत नाही. म्हणून काय येणार आहे? पुण्याच्या अगोदर काय येणार आहे? नो आर्टिकल. कोणतंच आर्टिकल येणार नाही. पर्याय नंबर 4. पुढचा बघा. डॅश डॅश ताजमहल. काय येईल रे? मगाशी सांगितलं. बरोबर. कोणतं येणार? द ताजमहल. ताजमहल सगळ्या गावात आहेत का? एकच आहे की नाही? ताजमहल ही वास्तू एकच आहे. म्हणून कोणतं येणार आहे हे? द ताजमहल. पर्याय नंबर काय रे? 3. पुढं बघा. 6वा. ऑक्स. किती झालं? एन ऑक्स. AEIOU. लक्षात ठेवायचं. क्वेश्चन नंबर 7 to 8 साठी सूचना आहेत बघा. आर्टिकलच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा. आता तुम्ही सांगायचंय, मला विचार करायचंय आणि तुम्ही सांगायचंय गटात न बसणारा शब्द कोणता येईल. मी आत्ताच सांगितलंय म्हणून विचारते. पियुष. दुसरा आहे मुंबई. तिसरा येणार विचार कर रे. रेहान आणि रिव्हर. का रिव्हर येणार? सांगा. बरोबर आहे. सांग. आता बघा मी आता सांगितलं तुम्हाला नामांच्या अगोदर आर्टिकल लावत नाहीत. म्हणजे सामान्य नाव विशेष नामांच्या. पियुष हे मुलाचं नाव आहे. आता सांगितलं होतं की प्रतीक, रुद्र, समृद्धी यांच्या नावाच्या पुढे आर्टिकल लावतात का? म्हणजे पियुषच्या पुढे आर्टिकल येणार का? नाही. मुंबई पुण्याच्या अगोदर लावलं होतं का आपण? मुंबईच्या आधी येईल का? नाही. रेहान नाव आहे त्याच्या अगोदर येणार का? नाही. पण रिव्हर म्हणजे काय आहे? नदी. रिव्हर म्हणजे नदी. नदीच्या अगोदर आपण काय करणार आहे? आर्टिकल वापरणार आहे. कोणतं? अ रिव्हर. कोणतं? अ रिव्हर म्हणजे गटात न बसणारा कोणतं येणार आहे? तर पर्याय नंबर 4 अ रिव्हर. पुढं बघा. गोदावरी, अमरेला, सह्याद्री. अर्थ आता बघा अर्थच्या अगोदर कोणतं येणार आहे? अर्थ.
विशिष्टच. आता गोदावरी काय रे? डाबर. गोदावरी नदी आहे. नदी म्हणजे एकच आहे. गोदावरी किती नदी आहेत? एकच आहे. म्हणून त्याच्या अगोदर कोणतं आर्टिकल लागणार? द गोदावरी. सह्याद्री एकच पर्वत आहे की नाही? जगामध्ये सह्याद्री हा एकच पर्वत आहे म्हणून द सह्याद्री. अर्थ सुद्धा कसे आहे? एकच आहे. पृथ्वी एकच आहे की नाही? म्हणून त्याच्या अगोदर कुठलं आर्टिकल लागणार? द. आणि अम्ब्रेला. अम्ब्रेला हा काय आहे? नाव आहे आणि तो यू ने सुरुवात होतोय. त्याच्यामुळे अम्ब्रेलाच्या अगोदर आर्टिकल कोणतं लागणार? एन लागणार. म्हणून गटातनं बसणारा शब्द कोणता येईल? पर्याय नंबर 2 अम्ब्रेला. क्वेश्चन नंबर 9 to 50. फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट आर्टिकल. रिकाम्या जागी योग्य आर्टिकल टाकून आपल्याला वाक्य पूर्ण करायचं आहे. 9 बघा. रोहित इज डॅश डॅश ऑनेस्ट बॉय. कोणतं येईल रे? बघा मगाशी मी सांगितलंय उच्चार. नाही. रोहित इज डॅश डॅश ऑनेस्ट. हा एन काय ना? हिथं कोणतं नाव आहे? विशेषण आहे. कोणतं विशेषण आहे? ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक. पण एच ने सुरुवात होत असेल तरी ह्याचा उच्चार कसा येतोय? ऑनेस्ट. कसा येतोय? ऑनेस्ट. ऑने उच्चार येतोय की नाही? म्हणून हॉनेस्टच्या अगोदर काय येणार आहे? कोणतं आर्टिकल येणार? कोणतं? एन हे आर्टिकल येणार. एन ऑनेस्ट हे लक्षात ठेवायचं. आवर ऑनेस्ट ह्याच्या अगोदर कोणतं येणार आहे? तर एन हे आर्टिकल येणार आहे. पर्याय नंबर 2. 10 बघा. डॅश डॅश ओल्ड मॅन इज सिटिंग अंडर डॅश डॅश ट्री. ओल्डच्या अगोदर कोणतं येणार आर्टिकल? ओल्डच्या अगोदर AEIOU. त्याच्या अगोदर एन वापरायचंय. मग कोणतं येणार? एन येणार आहे. ओल्डच्या अगोदर एन येणार आहे. एन. ओल्ड मॅन सिटिंग अंडर अ ट्री आहे की नाही? झाडाच्या अगोदर ट्रीच्या अगोदर काय येणार आहे? ए येणार आहे. आणि ओल्डच्या अगोदर कोणतं येणार? एन. मग कोणतं येईल रे? एन आणि अ. पर्याय नंबर 1. 11 बघा. लुक ॲट डॅश डॅश माय न्यू ड्रेस. लुक ॲट माय. आता हे सर्वनाम आहे. सर्वनामाच्या अगोदर आर्टिकल येणार का? नाही. फक्त नामाच्या अगोदरच आर्टिकल येते आहे की नाही? ते पण सामान्य नाम आहे की नाही? नो आर्टिकल. लुक ॲट माय न्यू ड्रेस असं सरळ वाक्य येणार. ह्याच्यात कोणतंही आर्टिकल येणार नाही. पुढचं बघा. देअर इज डॅश डॅश बुक ऑन द टेबल. देअर इज डॅश डॅश बुक ऑन द टेबल. काय येणार रे? बुक. बुकच्या अगोदर काय येणार? अ. बुकच्या अगोदर काय येणार? अ. देअर इज अ बुक ऑन द टेबल. म्हणजे पर्याय नंबर 1. आता आर्टिकलचा वापर हा घटक तुम्हाला सरावाने येणार आहे. तुम्ही जास्तीत जास्त सराव करायचा आहे. कुठलं आर्टिकल वापरलेलं आहे हे तुम्ही समजून घ्यायचं आहे आणि नंतर ते काय करायचं आहे? ह्या धड्यावरचे प्रश्न सोडवायचे आहेत. खूप सोप्पा आहे की नाही? सोप्पा आहे ना? घटक तसा खूप सोप्पा आहे. उद्या येताना हा घटक सोडवून आणायचा.